नेहमी सांगतात देशामध्ये दोनच महात्मे आहेत, एक महात्मा ज्योतिराव फुले आणि दुसरे महात्मा गांधी. पण पहिले महात्मा म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा हे नामबिरुद देणारे महात्मा गांधी होते, ज्यांनी सांगितलं खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये जर कोणाला महात्मा म्हटलं पाहिजे तर ते ज्योतिराव फुलेंना महात्मा म्हटलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हे लोकबिरुद महात्मा ज्योतिराव फुले यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणूनच या द्विजन्मशताब्दीच्या निमित्ताने एकीकडे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक असेल, दुसरीकडे फुलेवाड्याचं काम असेल, नायगाव इथलं काम असेल, किंवा त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे अनेक कार्यक्रम हे करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्यातील जी सगळ्यात महत्वाची आरोग्य योजना आहे त्याचं नाव देखील महात्मा फुले जनारोग्य योजना आपण ठेवलेलं आहे, की ज्यामध्ये 100% महाराष्ट्रातल्या लोकांना 5 लाखापर्यंत 2400 आजारावर मोफत इलाज आपण त्या ठिकाणी देतो. आणि एवढंच नाही तर आपण महाज्योती हे जे सुरू केलेलं आहे, या महाज्योतीच्या माध्यमातून आज समाजातल्या विशेषतः आमच्या ओबीसी घटकाला ज्या प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी मिळत आहे, मला अतिशय आनंद आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर